टीव्हीवरची पहिली जाहिरात कधी आली आणि कोणती होती? पहा इंटरेस्टिंग माहिती. मंडळी, आज टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियावर आपण शेकडो जाहिराती पाहतो. पण भारतातली पहिली जाहिरात कधी आली आणि ती कोणती होती हे तुम्हाला माहिती आहे का? मंडळी, आजपासून तब्बल 48 वर्षांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 1976 रोजी भारताच्या दूरदर्शनवर पहिली जाहिरात प्रसारित झाली होती. ती जाहिरात होती वालेर शूटिंग ॲड फॅब्रिक्स या कपड्यांच्या कंपनीची. या जाहिरातीने भारतीय टीव्हीवर जाहिरातांचे नवे युग सुरू केले. पण मंडळी, त्या काळात जाहिरातींचा उद्देश फक्त वस्तू विकणे नव्हता, तर लोकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे हा देखील होता. जाहिरातींमुळे लोक उत्पादनांविषयी जागरूक झाले, ब्रँडची ओळख वाढली आणि प्रसार माध्यमांनाही मोठा आर्थिक आधार मिळाला. मंडळी, खऱ्या अर्थानं जाहिराती आकर्षक, क्रिएटिव्ह आणि ग्लॅमरस झाल्या त्या 1990च्या दशकानंतर. कारण या दशकात खासगी टीव्ही चॅनल्स आल्या होत्या. आता आज जाहिराती फक्त टीव्हीवर नाहीत, तर इंटरनेट, मोबाईल ॲप्स आणि सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत. मात्र हे सगळं सुरू झालं ते 1976 मधील त्या पहिल्या जाहिरातीपासून, ज्याने भारतीय माध्यम क्षेत्राला नवा आयाम दिला. मंडळी, तुम्हाला ही माहिती माहीत होती का, की आज पहिल्यांदाच कळाली? कमेंटमध्ये नक्की सांगा.